सुहास असतील, अश्विनीताई असतील, या दोघांचाही प्रचाराचा शुभारंभ आज रुईमध्ये या ठिकाणी पार पडतो आहे आणि मला आनंदानं सांगावंसं वाटतं की एक संयमी, सौजन्यशील आणि कर्तृत्वान अशा पद्धतीचं नेतृत्व या मतदारसंघामधनं उभं राहण्यासाठी म्हणून सुहासजी राजमाने यांच्या निमित्तानं या ठिकाणी पुढं जातं आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन, सामान्यांचे आशीर्वाद घेत, आम जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याची कला असणारा एक युवा कार्यकर्ता या मतदारसंघामधनं या ठिकाणी उभा राहतो आहे. अश्विनीताईंसारख्या एका गृहिणीची आज त्यांना त्या ठिकाणी साथ मिळते, एक गावातल्या कर्तबगार महिलेची साथ त्या ठिकाणी मिळते आणि हे दोघं भाऊ बहीण ह्या मतदारसंघाला विकासाची नवी उंची प्राप्त करून देतील अशी खात्री मला त्या ठिकाणी आहे. रुई जिल्हा परिषद मतदारसंघ हा नव्यानं तयार झालेला मतदारसंघ आहे. आज पहिल्यांदाच रुईचं नाव जिल्हा परिषदमध्ये जाणार आहे. ते स्वतःच्या नावानं ह्या मतदारसंघाची ओळख त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि रुईकरांच्या हा स्वाभिमानाचा लढा निश्चितपणे सुहास राजमाने अतिशय दिमाखानं पुढे नेतील अशी खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. महायुतीचं आपण बघितलं तर केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि परवाच झालेल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या इलेक्शनमध्ये अतिशय दैदिप्यमान यश महापालिकेच्या सर्वच युतीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळालं. ह्यात शासनावर खऱ्या अर्थानं माझ्या लाडक्या बहिणींचा प्रचंड मोठा विश्वास आहे. त्यांना आधार देण्याचं काम या शासनानं त्या ठिकाणी केलं. एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून आज विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी ह्या त्रिसूत्रीमध्ये काम केलं जातं. एखादा माणूस चांगला स्वयंपाक एखाद्या हॉटेलमध्ये करत असेल तर तो स्वयंपाक योग्य ग्राहकापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी वाढपी चांगला लागतो. माझ्या आई सातत्यानं म्हणायच्या, लग्न कुणाचंही असू दे, वाढपी तेवढा आपला असला पाहिजे. त्यामुळं चांगला वाढपी निवडणं हे अत्यंत गरजेचं आहे. या त्रिस्तरीमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या स्तरामध्ये ज्यावेळी या ठिकाणी तो काम करणारा माणूस जिल्हा परिषदेमध्ये जे केंद्र राज्य शासनाकडनं निधी येतो तो आपल्या मतदारसंघामध्ये ओढून आणणारा, खेचून आणणारा लोकप्रतिनिधी ज्यावेळी असतो त्यावेळी त्या मतदारसंघाला अनेक विकासाचे आयाम तयार होतात आणि मला निश्चित खात्री आहे की सुहास राजमाने हे त्याच्यासाठी सक्षम आहेत आणि म्हणूनच या लोकांच्या आग्रहास्तव सुहासने इथं उभं राहण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे. रुईकरांनी दिलेला आशीर्वाद, रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील असणाऱ्या सर्व गावांचा आशीर्वाद ह्या महायुतीच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे. जे केंद्रात घडलं, जे राज्यात घडलं, जे महापालिकेला घडलं ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम जनतेनं घडवणार आहेत याच्याबद्दल माझ्या मनामध्ये निश्चितपणे या ठिकाणी विश्वास आहे.